गावी आलो आहे. तर आपली श्रावण सूर्यकांत सुपे नासा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन 13,000 पास झालेले. आज तिच्या घरी तिचा सत्कार करण्यासाठी आणि तिची मुलाखत घेण्यासाठी आज तिच्या घरी आपण चाललो आहे. तिच्या घराकडे निघालो आहे. तर ते तिचं असे जाऊन इथून राजूरमध्ये आलेलो आहेत आपण. नमस्कार मित्रांनो, बघा आता श्रावणीच्या घरी आपण तिच्या घराकडे जातोय. जी आता जी परीक्षा झाली 13,000 मुलांमधून उत्तीर्ण झाली. आज तिचा सत्कार करण्यासाठी आपण तिच्या घरी जात आहे. अगदी ग्रामीण भागातून आदिवासी भागातून तिनं 13,000 मुलांमधून बाजी मारली आहे. तिच्या सत्कारासाठी आपण तिच्या घराकडे चालू. राजू गावी आले आपली राजू नंबर 1. तर ह्या ठिकाणी आपली श्रावणी सूर्यकांत सुपे हिनं जी परीक्षा दिली, परीक्षेचं नाव आहे तुझे इस्नून असा परीक्षा दिली. त्या परीक्षेमध्ये 13,000 मुलांमधून आली. आपल्या आदिवासी भागातील आणि ग्रामीण खेड्यातून जी आपल्या आदिवासी समाजासाठी अभिमानास्पद बाब आहे. आणि एवढ्या खेड्यात राहून सुद्धा अशी इस्रोची परीक्षा दिली. म्हणजे भविष्यात ती शास्त्रज्ञच्या लेवलची होणार आहे. ती होणारच आम्हाला त्याची खात्री. तिचं आपण अकोले तालुक्याच्या वतीने आणि संगमनेर पाठरभागाच्या वतीने मी तिचा माझ्या घोडे परिवाराकडून तिथं आपण शाल श्रीफळ आणि गुलाबोत्सव तिचा पण सत्कार करणार आहे. आणि श्रावणीत आपण शाल गुलाबोत्सव सत्कार केला आहे आणि तिला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आणि आपण आशा करू का ती भविष्यात खूप मोठी शास्त्रज्ञ होईल. मी तिला एक शुभेच्छा सदिच्छा देतो आणि तिच्या प्रगतीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, तर आपण असं या श्रावणीच्या घरी आलोय. बघा ते त्याची अभ्यासात खूपच हुशार आहे. बघा प्रमाणपत्र सन्मानचित्र चिन्ह मिळवले आणि तिला आता नासा आणि इस्रो परीक्षेमध्ये तिनं परीक्षा देऊन उत्तीर्ण झाली. 13,000 मुलांमधून तिची निवड झाली. आपल्या आदिवासी समाजासाठी एक अभिमान बाब आहे. आणि तिनं ती कशा रीतीने परीक्षा दिली आणि कशी ती उत्तीर्ण झाली तिच्यात जाणून घेऊन तिला कोणाकोणाचे सहकार्य मिळाले. आणि अशा आदिवासी भागातून एक मुलगी चांगल्या रीतीने परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 13,000 मुलांमधून उत्तीर्ण झाली म्हणजे आपल्या अभिमान गोष्ट आहे. आपण डायरेक्ट श्रावणीशीच बोलूया. ये बा श्रावणी. नमस्ते, जया दिवशी तुझं खूप खूप शुभेच्छा. परीक्षेमध्ये तू यश मिळवलं. माझ्या घोडेबरोबर पण खूप शुभेच्छा. नमस्ते. तर आपण बस बाळा, तर श्रावणीलाच विचारू तर तू ही परीक्षा कशा रीतीने दिली, कसं तू अभ्यास करत होती? युट्यूबवर अभ्यास करायचे. बर. आणि मग आता तू हे सगळं करत असताना हे प्रमाणपत्र वगैरे सगळं मिळवलेले आणि तुला हे आयडिया कोणी दिले का तू या परीक्षेमध्ये बस म्हणून? अच्छा, म्हणजे ती खूपच हुशार आहे. आणि खूप हुशार असताना आणि तुम्हाला एक विशेष सांगायचं की तिच्या आईचं क्षेत्र लहानपणी म्हणजे वाढली तर तिच्या सांभाळ आजी आजोबांनी केलाय. त्यांनी खूप मोठं कष्ट घरातले बरेच त्यांचे सगळ्यांचं पाठबळ दिलंय. त्याच्यामुळे जे आपली ही श्रावणी तर चांगल्या रीतीने परीक्षा पास होऊन आता ते बँगलोरला जाणार आहे का अमेरिकेला? हा, बँगलोरसाठी म्हणजे अमेरिकेला जायची ती दुसरी परीक्षा आहे. आता पहिला टर्म आहे तिचा, तर ते दुसऱ्या याच्यात बी जाईल. तर ते बँगलोरसाठी आपल्या 13,000 मुलांमधून निवड झाली तुझी. अच्छा, 13,000 मुलांमध्ये तिची निवड झाली. आणि आपल्या एकदम खेड्यामध्ये राहते तिथून तिने यश केलंय. म्हणजे शहरात मुलाला सगळ्या गोष्टी सुविधा असतात तरी मुलं हे होत नाही. तर ते तिथे आपण सगळं जाणून घेतलं ते सांगितलं. मग तुला पुढे भविष्यात काय होते श्रावणी? सायंटिस्ट व्हायचं. अरे वा, अभिनंदन. तर तू बरेच चांगला अभ्यास केला. भविष्यात तुला काही अडचणी आल्या तर तुझ्या आहेच. आम्ही काय असेल आता आम्हाला आम्ही सांगतो. आणि याच्यात तुला मार्गदर्शन कुणाचं मिळालंय किंवा कुणी काय काय मार्गदर्शन केलं त्यांचं काही? सर्व शिक्षकांचं.
ओके. घरच्यामध्ये जास्त कोणी मी ऐकलंय का आईनंतर तुला आजीने आणि आजोबांनी जीव लावला, तुझे चुलती काकी नाना कोणी असं त्यांनी तुला जीव लावलाय. तर आजी आजोबांनी मुलीसाठी खूप केलं, म्हणजे आई आजी पण तिने आई सारखं तिला सांभाळ केलाय. आणि ह्या परिस्थितीतून जाताना आज ह्या मुलीने खूप चांगल्या रीतीने अभ्यास केलाय आणि आज इस्रो आणि नासा परीक्षेमध्ये कोणी जात नाही तरी ह्या मुलीनं त्या ठिकाणी परीक्षा चांगल्या रीतीने पास झाली आणि खूप कौतुक बाब आहे का. तिला शुभेच्छा देण्यासाठी मी खास आपल्याला कुठून आलं का मला एक अभिनंदन बरं वाटलं का आपल्या एक मुलीचं आपण कौतुक केलं पाहिजे. ठीक आहे, चला तिच्या आजी आजोबांना भेटूया. या आजी आजोबा या. बघा मित्रांनो, हे आजोबा आणि आजी यांनी नातीसाठी खूप असं काम केलं का त्यांच्यामुळं आज नात आपल्या परीक्षेमध्ये पास झाली. इस्रो नासा या परीक्षेमध्ये पास होऊन चांगल्या रीतीने पास केली. यांनी खूप तिला आपण सहकार्य मार्गदर्शन केले. आपण त्यांचं अभिनंदन केले. पण आता त्या वेळेत किंवा आजीने कसं मार्गदर्शन केलं आपण आजी नातीबद्दल 2 शब्द बोला तुम्ही. काय बोलायचं, लहान होती म्हणून मी सांभाळले तिला. बरं. तिची मम्मी नाही म्हणून तिच्यामुळं मग आम्ही सांभाळले. बरं. आणि म्हणजे ते याचं सगळं म्हणजे तुम्हाला श्रेय जात आहे. कारण मी तसं वडिलांशी मला त्यांचा फोन झाला, मी त्यांचं त्यांनी माझं काय अभिनंदन करा. माझ्या आई वडिलांनी ती गावाला असते, मी पुण्यात तिथं त्यांचं अभिनंदन. त्याच्यासाठी तुमचं बी खूप अभिनंदन आहे का तुम्ही चांगलं नातीला वाढवलं भविष्यात. आणि ही बातमी म्हणजे तुम्हाला माहिती नसत अख्ख्या महाराष्ट्रावर गेलेली. मी माहिती एकच म्हणून सांभाळले, म्हणजे मला स्वतःचीच आहे म्हणून नात म्हणत नव्हते मी. आणि आजोबा तुम्ही सांगा तुमच्या नातीबद्दल 2 शब्द. नातीबद्दल काय आहे आणि सांभाळतोय, तुला एवढं देतोय, तिच्या आरती सगळे पुरवतो. बरं. ते मी देतो. अच्छा. बरं. शाळेला पुस्तक काही लागू काही नसलं तरी मी आणून देतो. आणि तुमच्यामुळे श्रेय झालं. ती आज म्हणते माझ्या आजोबामुळे श्रेय झालं, मला पुढे जाण्याची एक प्रेरणा मिळाली आणि मी त्या परीक्षेत पास झाली. आणि आता ती भविष्यात म्हणते आपले शास्त्रज्ञ व्हायचे. हो, तर शास्त्रज्ञ होणार आहे ती खूप गोष्ट. आणि याचे सगळं जे म्हणतात ना आई वडिलांचे वाडवडिलांचे असे त्या रूपात आज मला प्रार्थना आजी तुमचे बघायला मिळाले. आणि खूप तुम्ही म्हणजे केलंय का. आपली आदिवासी समाजातली मुलगी एकदम दऱ्याखोऱ्यात राहणारी आज ती नासा इस्रो म्हणजे बँगलोर ना. तुम्हाला कसं वाटलंय? आम्हाला चांगलं वाटलं. अभिमान वाटलं आम्हाला म्हणजे नातीचं. हा. तर आणि ती भविष्यात शास्त्रज्ञ होणार आपल्या सगळ्याचं पाठबळ तिला आहे. तर ते असं तुम्ही तिला मार्गदर्शन करा आणि पुढं हे करत जा. बाकीचे सदस्य आहेत ते बोलतील. आमचा आशीर्वाद आम्ही तिच्यासोबत सदैव आहे. बरं. आणि चला ह्या श्रावणीने चांगलं काम केलं. माझ्या तिला शुभेच्छा आणि असेच करत जा. आणि अजून काय सांगायचं तुला पुढं भविष्यात काय गोष्टी करायचं शास्त्रज्ञ किंवा पुढं काय. आणि आपल्या आदिवासी समाज जे मुलं मुली त्यांना काय सांगणार तू? एक संदेश दे मुलाखती मार्फत. अभ्यास नाही सांगितलं तरी अभ्यास. म्हणजे कसं तू आता ज्या परीक्षेला तू जाते आपले दुसऱ्या राज्यात, तर आता मुलांना प्रत्येकाने असं तुझ्यासारखं केलं पाहिजे असं तू मुलांना एक संदेश दे ना. आता तुझ्या वयातल्या मुली असतील त्यांना मार्गदर्शन तुझ्या त्यांच्या आता मार्गदर्शन प्रेरणास्थान आहे सगळ्यांचे. आता येणार आता मागाशी मी शाळेमध्ये बघितलं सगळे मुलं ते हसत होते म्हणजे ही आमची मार्गदर्शन म्हणजे आम्हाला हिच्याकडून शिकण्यासाठी. पण त्यांना काहीतरी संदेश दे ना तू. काय त्यांनी पण शिकावं पुढं जावं. ओके. चला हे आपले श्रावणी सूर्यकांत सुपे होती. तिनं नासा इस्रो परीक्षेत पास झाली आणि ती आता थोड्या दिवसात बँगलोरला जाणार आहे. तर तिला आपण सगळेजण शुभेच्छा देऊ. आणि तिथे ती किती दिवसात प्रशिक्षण तिथं 10 दिवसाचं. तर ते प्रशिक्षण घेऊन परत इकडे आलेली आणि भविष्यात ती चांगली एक मोठी शास्त्रज्ञ आपण सदिच्छा शुभेच्छा आपण सगळेजण तिला देऊया. आणि ती असेच तिच्या हातून चांगलं कार्य घडवून आणि अभिमानाची गोष्ट आहे का ती चांगली पुढे जाऊ. ठीक आहे. चला परत एकदा तुझ्याकडून माझ्याकडून शुभेच्छा.